उपस्थित सर्व स्वयंसेवक मित्रांनो, माझं शिक्षण पण आपल्याच विद्यालयामध्ये 12वी नंतर पूर्ण झालेलं आहे। सर आमचे गुरुवर्य राहिलेले आहेत। आपल्या विद्यालयात माझं BA इकॉनॉमिक्स MA इकॉनॉमिक्स झालेलं आहे। ज्यावेळेस आम्ही सर BA पास आउट झालो त्याच वर्षी MAला मान्यता मिळाली, इकॉनॉमिक्सच्या शाखेला मान्यता मिळाली। म्हणजे पहिलीच बॅच आमची MAची आमची आहेत। त्यानंतर पुढं माझं शिक्षण B.Ed केलं, बॅचलर इन एज्युकेशन, जे शिक्षक होण्यासाठी आवश्यक असतं। त्यानंतर परत एक एक्स्ट्रा डिग्री म्हणून शिक्षणाची आवड म्हणून एक पुणे विद्यापीठात एक्सटर्नल ॲडमिशन घेऊन MA मराठी पण केलं, त्याची एक्झाम पण आपल्या विद्यालयातच दिलेली आहे। असं 2 विषयामध्ये MA झालेलं आहे। आणि जी चव्हाण म्हणून विद्यार्थिनी आमच्या शेजारच्या गावचीच आहे, तिच्याकडून आता थोडं सांगताना थोडं इकडं तिकडं होत असतं। एक समाजकार्याची आवड म्हणून आज पण शिक्षक म्हणून मला 4 वर्ष मी सिनियर कॉलेजला SND सिनियर कॉलेजला लेक्चरर होतो। जे भुजबळ साहेबांच्या ऑफिसच्या पाठीमागे जे सिनियर कॉलेज आहे SNDचं, तिथं इकॉनॉमिक्स लेक्चरर म्हणून मी काम केलं। त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल नगरसूल 2016पासून प्रमोददादा पाटील यांच्या संस्थेमध्ये 2016पासून मी कार्यरत आहेत। आज सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे मी कार्यरत आहे। तेथील 10वी 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो। त्याचबरोबर ज्यावेळेस SND कॉलेजमध्ये अध्यापन करत असताना सर 4 वर्ष मी प्रोग्राम ऑफिसर होतो NSSचं। आणि पहिल्या वर्षी माझा कॅम्प सर भाटगावला घेतला होता मी, दुसऱ्या वर्षी ममदापूरला घेतला होता, इथून 20 किलोमीटर बाहेर, आणि 2 वर्ष कोटंगावला घेतला होता। जी बाहेर तुम्ही ते झाडं वगैरे झाडांची ताटी बघताय ती NSSच्याच मुलांनी लावलेली आहे। आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये त्याची वाढ झालेली आहे। ठीक आहे, एक समाजकार्याची आवड म्हणून, लहानपणापासून आवड म्हणून आदर जे राजकारणामध्ये गेलो, आणि ते राजकारणामध्ये आणि शिक्षण, एक शिक्षक दोन्ही भूमिका निभावत आहेत। आमचे गुरुवर्य दुसरे आपल्या विद्यालयाचे प्राचार्य गमेश सर यांचं नेहमीच आम्हाला जीवनामध्ये मार्गदर्शन राहिलेलं आहे। मराठी विषयाला शिकवायला ते आम्हाला होते सर, भूगोल विषयात शिकवायला सर होते। आणि अनेक दिवसापासून, वर्षापासून म्हणा लागेल, सरांची भेट झाली। मी शाळेत जात असताना सर काही वेळेस चौफुलीवर दिसायची, तिकडं मनमाडकडं मालेगावला बदली होती वाटतं, मालेगावला बदली होती, सरांची भेट व्हायची। आमचे दुसरे शिक्षक RD भोसले सर इकॉनॉमिक्सचे, GT पवार सर, असे अनेक आमचं, म्हणजे सर दिसल्यानंतर बाकीच्या शिक्षकांची पण आठवण आली। GT पवार सर, RD भोसले सर इकॉनॉमिक्सचे, GT पवार सरच ना सर? GT पवार, हां बरोबर, म्हणजे नावच आहेत, आठवलं बरं। आपल्या जो NSSचा कॅम्प आहे कालपासून सुरुवात झाली, आणि हा कॅम्प आपला 7 दिवसाचा असतो। विशेष हिवाळी शिबिर याला असं म्हटलं जातं। NSSचा लॉंग फॉर्म नॅशनल सर्व्हिस स्कीम, आणि NSSचं स्लोगन काय आहे? नॉट मी बट यू, माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी। म्हणजे आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे। समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं म्हटलं तर आपण समाजामध्ये जन्माला आल्यानंतर समाजाचं काहीतरी आपल्याला ऋण आहेत, आणि ते ऋण फेडण्यासाठी आपल्या ज्या पद्धतीने जे काही करता येईल ते आपल्याला करायचं आहे भावी जीवनामध्ये। आणि विद्यार्थी मित्रांनो, कोणी फर्स्ट इयरचे विद्यार्थी असेल, SYचे असेल, TYचे असेल, तुम्हाला सुरुवातीला एकच सल्ला देतो, आपण आपल्या कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेत असताना टॉपचं शिक्षण घ्या, त्यात परिपूर्ण शिक्षण घ्या। शिक्षण कधी वाया जात नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर आपल्याला सांगितलेलं आहे, शिक्षणात केलेली गुंतवणूक भविष्यात आपल्याला उत्तम असा नफा मिळवून दिल्याशिवाय राहत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे।
जो तो पितो तो गुरगुरणारच. गुरगुरणार म्हणजे चांगल्या कामाला त्याचा वापर केल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण आपल्या जीवनामध्ये कधीच वाया जात नाही. शिक्षण म्हणजे नुसतं नोकरी करायसाठी शिक्षण नसतं. शिक्षण म्हणजे आपल्याला व्यवसायामध्ये उपयोगी येतं. शिक्षण आपल्याला एक माणूस म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना ते उपयोगी येतं. आणि शिक्षण आपल्याला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सुद्धा शिक्षण कामं येतं. म्हणून तुम्ही जे काही शिक्षण घ्या ते टॉपचं शिक्षण घ्या. नुसतं BA झाला, BCom झाला हे शिक्षण नाही. त्याच्यापुढं पण MCom आहेत, MA आहेत, MSc आहेत किंवा अदर पण तुम्ही शिक्षण घेऊ शकतात. सर 5 मिनटात होते लेक्चरमध्ये 5 मिनटात फोन करतो एक मुलांना. हो हो येस सर. आपल्याला सांगत असताना एक साधं जे कार्यक्रम अधिकारी आहे किंवा आमचे जावळे सर नाही का जावळे सरांचा पण संवाद झाला होता. त्यांनी युवा शक्ती हा विषय दिलेला आहे आणि तुम्ही सर्व बसलेले युवाच आहेत. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती आहेत. आज आपला भारत देश एक आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येत आहेत. तर ती कोणाच्या बळावर? तर युवाच्या बळावर. आज आपले भारताचे यशस्वी पंतप्रधान 2014 पासून या देशाचं प्रतिनिधित्व करताय पंतप्रधान म्हणून. आज जागतिक अर्थव्यवस्थेत आपण कितव्या क्रमांकावर आलेलो आहोत? कोण सांगतं? GDP नुसार 5व्या क्रमांक. बरोबर. GDP नुसार आपला भारत देश 5व्या क्रमांकावर आलेला आहे आणि थोड्या दिवसामध्ये म्हणजे थोड्याच काही वर्षामध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावर आल्याशिवाय राहणार नाही. 2 वर्ष कोरोनाची गेले. या कोरोनाच्या काळातसुद्धा सर्व जगातील वाहतूक दळणवळण सर्व अर्थव्यवस्था ठप्प होत्या. त्याचासुद्धा आपल्या अर्थव्यवस्थेवर कुठेही विपरीत परिणाम झाला नाही. जर देशाचं नेतृत्व चांगलं असेल कोणत्याही देशाचं तर तो देश यशस्वी वाटचाल केल्याशिवाय राहत नाही. आज अमेरिकेसारख्या देशाची अर्थव्यवस्था ढासळताना आपल्याला दिसून येते. 10-12 दिवसापूर्वी तुम्ही टेलिव्हिजनवर बातम्यामध्ये बघितलं असेल. तिथल्या नोकर कपातीची घोषणा केली जाते. तिथल्या कंपन्या बंद पडत आहे. आज या अमेरिकेला आपण बलाढ्य शक्ती म्हणतो ती बलाढ्य शक्तीसुद्धा कोलमडायला लागल्या आहेत. कारण तिथली जे युवा पिढी आहेत कुठंतरी वाम मार्गाला लागलेले आहेत, चुकीच्या व्यसनाधीन झालेले आहेत. आणि आपली भारताची जी युवा पिढी आहेत, जी लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार 2000 शेवटची जनगणना ही 2011मध्ये झाली. 2011 नंतर दर 10 वर्षांनी जनगणना होणे अपेक्षित असतं. पण आपल्याला आठवत असेल 2021ला कोरोना असल्यामुळे जनगणना झाली नाही. आणि आज भारतामध्ये 140 प्लस कोटी लोकसंख्या भारताची असेल. त्याच्यात सर्वात जास्त लोकसंख्येचं प्रमाण आपल्या युवाचं आहे. बाकीच्या देशातील जे युरोपीय कंट्री आपण म्हटलं जातो, विकसित राष्ट्र त्यांना म्हटलं जातो, पण त्यांच्या त्या युवांची कंडिशन काय झालेली आहे? व्यसनाधीन. तुमच्या वयाची मुलं मुली दारू पितात, अंमली पदार्थाचं चरस, गांजा किंवा अजून जे आपण आपल्याला माहीत नाही अशा पद्धतीचं सेवन करतात. मग अशी जी पिढी आहे ती त्या देशाला काय पुढे घेऊन जाईल? आपली जी भारतीय संस्कृती आहे ही आपली भारतीय संस्कृती, या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या देशातील लोक येत आहे. सनातन आपली संस्कृती आहेत. बाकीच्या संस्कृतीचे संस्थापक आहेत वगैरे आहेत, पण आपली संस्कृती सनातन आहेत. या संस्कृतीमध्ये आपल्यावर संस्कार केले जातात. अनेक आपल्याला ऐतिहासिक वारसा आहे, धार्मिक वारसा आहेत. त्या वारशातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. मग धार्मिक वारसासुद्धा अनेक मोठा आहेत. रामायण आहेत, महाभारत आहेत.
ऐतिहासिक वारसा अनेक राजे महाराजांचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहेत, वेगवेगळ्या प्रांतामधील तेथील राजे महाराजांचा आहेत, अनेक महिलांचा ऐतिहासिक वारसा आहेत. 2-3 दिवसापूर्वी आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. सावित्रीबाई फुलेंनी किती महान कार्य केलेले आहे यास आपल्या सावित्रीच्या लेखींना सर्वांना माहीत आहेत. आणि त्याच्यावरूनच आपल्या पुणे विद्यापीठाला सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाव दिलेलं आहे. हे NSSचं व्यासपीठ हे तुमच्यासाठी खास विद्यापीठाने तयार केलेलं आहे. त्यातून आपण या व्यासपीठातून आणि ज्या वर्षभर रेग्युलर ॲक्टिव्हिटीज आपल्या होतात, नियमित कार्यक्रम होतात, त्यामध्ये आपण पार्टिसिपेट झालं पाहिजे, म्हणजे सहभागी झालं पाहिजे. त्यातून आपल्याला एक परिपूर्ण एक व्यासपीठ मिळतं. त्यातून आपल्याला एक स्टेज डेअरिंग मिळते, सूत्रसंचालन करायची संधी मिळते, किंवा 7 दिवसाच्या शिबिरमध्ये तुम्ही चर्चासत्र आयोजित केलं पाहिजे. डिबेट्स वेगवेगळे विषय घेऊन चालू याच्यावर डिबेट्स केल्या पाहिजे. त्याच्यातून आपल्या ज्ञानाला एक संजीवनी मिळते, देवाणघेवाण होती विचारांची. ज्यावेळेस सर आम्ही NSSचा प्रोग्राम ऑफिसर होतो त्यावेळेस प्रत्येक मुलाला शेवटच्या दिवशी बोलायलाच लावायचं आणि 7 दिवसामध्ये प्रत्येक मुलगा असेल मुलगी असेल त्यांना तयार केलंच जायचं. आणि नाहीतर जे मुक्कामी मुलं असायचे संध्याकाळी डिबेट्समध्ये एखादा विषय घेतल्यानंतर पॉझिटिव्ह बोल, निगेटिव्ह बोल, तुला जे तुझ्या मनात विचार आहेत त्या पद्धतीने बोल, पण त्याला बोलतो आम्ही करायचो. आपण सुद्धा सहभाग घेतला पाहिजे. आपण आबोल धरलं नाही पाहिजे. हे व्यासपीठ परत तुम्हाला मिळणार नाही. आम्ही सुद्धा या व्यासपीठाच्या माध्यमातूनच आम्ही तयार झालेलो आहोत. आणि चुकतो तोच शिकतो. सुरुवातीला आता या ज्या मुली सूत्रसंचालन करतायत त्यांनी डेअरिंग केली, पुढं ते उत्तम वक्ते पण होऊ शकतात. आपण पण पुढं आलं पाहिजे. हे जे कॉलेजचे दिवस हे परत येणार नाही, परत ही संधी मिळणार नाही. विकसित भारत कसा असावा हे ठरवण्याचा सर्वात मोठा अधिकार कोणाला आहे तर आपल्या तरुणांनाच आहे. या आपल्या भारताचं भविष्य हे कोणाच्या हातात आहे तर आपल्या हातात आहे. आपल्या भारतातील अनेक तरुणी चांगलं शिक्षण घेऊन किंवा दुसऱ्या देशातसुद्धा शिक्षण घेण्यासाठी जातात आणि तिथं स्थायिक होतात. हे सर्वात मोठं आपलं दुर्दैव आहे. ज्या भारत मातेमध्ये आपण जन्माला आलो, ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो, आपल्या देशाला आपण भारत माता म्हणतो. जगातल्याही कोणत्याही कंट्रीला देशाला माता म्हटलं जात नाही. पण आपण फक्त कशासाठी दुसऱ्या देशामध्ये तिथं स्थायिक होतो? कशासाठी स्थायिक होतो? पैशासाठी. कशासाठी? पैशासाठी. पैसा सर्व काही नाही आहे. पैसा सर्व काही का? पैसा आपल्याला जीवन जगण्यासाठी एक साधन आहे, पण ते सर्व काही नाही आहे. ज्या भूमीत आपण जन्माला आलो, ज्या समाजात जन्माला आलो, ज्या राज्यात, ज्या जिल्ह्यात, ज्या नातेवाईकात जन्माला आलो, त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून आपण चांगलं शिक्षण घेऊन पण भारतामध्ये सुद्धा नोकरी करून चांगला पैसा मिळवू शकतात, समाजाची सेवा करू शकतात. आणि आपले अनेक विद्यार्थी दुसऱ्या देशात जातात, तिथलं नागरिकत्व स्वीकारतात. पैसा तर कमवतात, त्याचबरोबर तिथलं नागरिकत्व स्वीकारतात. ही मोठी शोकांतिका आहे. मी तुम्हाला आजच्या या दिवसातून एक आवाहन करू इच्छितो. अनेक विद्यार्थी इथं बसलेले, कोणाचं काही सांगू शकत नाही. अनेक इथं बसलेल्यापैकी अनेक विद्यार्थी बाहेरसुद्धा दुसऱ्या देशामध्ये शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्तानं जाऊ शकतात. पण तुम्हाला आवाहन करतो, दुसऱ्या देशात जरूर शिक्षणासाठी जा. दुसऱ्या देशातले विद्यार्थी पण आपल्या भारत देशात शिक्षणासाठी येत असतात. पण आपल्या देशाची, आपल्या समाजाची, आपला सांस्कृतिक वारसा आहे तो जोपासण्याचं काम आपण केलं पाहिजे. आपण आपल्या भारताला, आपल्या देशालाच प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या भारत देशात दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते. आता आज 5 तारीख आहेत, 12 तारीख आलेलीच आहेत. स्वामी विवेकानंदांचं जीवन आपल्याला माहीत असलं पाहिजे. स्वामी विवेकानंद माहीत आहेत का आपल्याला? त्यांचा जन्मदिवस आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांनी
अमेरिकेमध्ये शिकागो परिषद गाजवलेली होती. त्यांचं अशा महान व्यक्तींचं जीवन चरित्र आपण वाचलं पाहिजे. आपल्या भारत देशामध्ये मी सांगितलं अनेक मोठा वारसा आहेत, अनेक महापुरुषांचा आहे, साधू संतांचा आहेत, ऐतिहासिक आहेत, धार्मिक आहेत. तो वारसा आपण जर आत्मसात केला, ते वाचलं, आपण अवांतर वाचण्याची आपण सवय लावली पाहिजे. त्याचा आपल्या जीवनात नक्कीच फायदा होतो. स्वामी विवेकानंद यांचं जगामध्ये नाव झालेलं तो शिकागो परिषदेनंतर. मग ते भारतामध्ये आल्यानंतर त्यांना आपल्या समाजाची सेवा करायची होती. मग त्यासाठी त्यांनी काय ठरवलं, माझा भारत देश कसा आहे, माझ्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक आहेत, त्यासाठी मला भारत भ्रमंती करावी लागेल. मग सुरुवातीला त्यांनी काश्मीरपासून तर सुरुवात केली. काश्मीरपासून सुरुवात केल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. मग काश्मीरपासून वेगवेगळी राज्य लागतात. आपण बघतोय भारताचा नकाशा आपल्याला माहीत आहेत, नकाशा पाहिलेला आहेत. अनेक राज्यात आपण गेले असाल, तेथील भाषा, चालीरीती, रूढी, परंपरा सर्व वेगवेगळ्या आहेत. मग असं चालत असताना, पायी चालत असताना, भारत भ्रमंती करत असताना काश्मीरपासून तो शेवटचं जे टोक आहे ती कन्याकुमारी, तेथील त्यांचं स्मारक तुम्हाला माहीत आहे. पण कन्याकुमारीला आल्यानंतर त्यांना समोर एक समुद्रामध्ये हिंदी महासागरच आहे ना, दक्षिणेला कोणता सागर आहे? मोठ्याने सांगा. हिंदी महासागर. अरबी समुद्र नाही ना, बंगालचा उपसागर नाही ना, नाही, हिंदी महासागर आहे. मग त्या हिंदी महासागरामध्ये थोड्या अंतरावर त्यांना अजून एक खडक दिसला. म्हणजे त्यांचं म्हणणं पडलं, अजून का भारताचं शेवट झालेलं नाही, भारताच्या भूमीचा शेवट झालेला नाही, मला त्या खडकापर्यंत गेलं पाहिजे. मग त्यांनी एका नावाड्याला, म्हणजे जो नाव चालवतो त्याला सांगितलं, बाबा रे मला तिथपर्यंत सोडून दे. पण त्याने सांगितलं एवढे एवढे पैसे लागतील. त्यावर स्वामी विवेकानंद बोलले, बाबा रे मी निष्कासन संन्यासी, माझ्याजवळ पैशाचा काही विषय नाही, पण मी तुला पैसे देऊ शकत नाही. मग तुला सोडून द्यायचं असेल तर सोडून दे. त्यावर नावाड्याने नाही म्हणून उत्तर दिलं. तर स्वामी विवेकानंदांनी समुद्रामध्ये लगेच उडी मारली आणि पोहत पोहत तिथं जाण्याचा प्रयत्न केला. तर नावाड्याला वाटलं, अरे अंतर तर खूप मोठं आहे, हे संन्यासी येडा तर नाही आहे, याने उडी मारली, एवढं पोहत जाण्यामध्ये दमछाक झाली तर नागाने आपल्याला पाप लागेल, आपण तर याला नाही म्हटलं. मग त्यांनी पण त्यांच्या ज्या वड्या आहेत त्यांच्या पाठीमागं सुरुवात केली. मध्ये दम छाकलं तर आपण या व्यक्तीला वाचू. पण स्वामी विवेकानंद पूर्णपणे तो 2-2.5 किलोमीटरचा तो खडक आहे, तिथून अंतर आहेत, तुम्ही कधी गेला तर पाहायला मिळेल तुम्हाला, तिथपर्यंत जाऊन पोहोचले. मग तेव्हाच नावाड्यांना विचार पडला, हा व्यक्ती कोणी साधासुद्धा नाही आहे, हा व्यक्ती कोणीतरी महान व्यक्ती आहेत, महान विभूती आहेत. आणि तिथं गेल्यानंतर त्या याच्यावर खडकावर त्याला श्रीपाद शिला असं म्हटलं जातं. तिथं 24 तासापेक्षा जास्त साधना केली, ध्यानधारणा केली, अन्न पाणी न घेता. यांना पण प्रश्न पडला, अरे हा व्यक्ती एवढा वेळ जिवंत कसा राहू शकतो, याला इथं तर समुद्र आहे, काही खायला नाही प्यायला नाही, जिवंत आहे का नाही. दुसऱ्या दिवशी पाहायला गेले तर व्यक्ती ध्यानस्थच बसलेला. म्हणजे असा महान व्यक्ती स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आपण युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदांचं जर तुम्ही आत्मचरित्र वाचलं असेल किंवा जीवनपट तुम्ही जर बघितला, ध्यानशक्तीमुळं, मेडिटेशनमुळं त्यांनी जर समोर एखादं पुस्तक घेतलं तर सर पानाचे पानं वाचून टाकायचे, एखादं नुसतं नजर फिरवली तर पानाचे पानं वाचून टाकायचे. कशामुळं? फक्त ध्यानधारणेमुळं. ध्यानधारणेमध्ये एवढी शक्ती आहे. आणि आपण आता SYला, FYला, TYला आज ताणतणावामध्ये राहतो, अभ्यासाचं आपल्याला बोधदर्शन येतं. आणि आपण अभ्यास कसा करतो? TV समोर लावून, गाणे लावून, कानामध्ये हेडफोन लावून. असं कॉन्सन्ट्रेशन होईल का आपल्याला? हे अभ्यासाची पद्धत आहे का? अनेक साधू संत जे महान झाले
जंगलामध्ये कुठेतरी गुहे, त्यांना कोणी डिस्टर्ब करणार नाही, शांत वातावरणामध्ये देवाचं नामस्मरण केलं, ध्यान केलं, त्यांनी आत्मशक्ती वाढवली, मग कुठेतरी ते महान झाले. ध्यानधारणेचे सुद्धा अनेक फायदे आहेत. आपली स्मरणशक्ती वाढते, आपला आत्मविश्वास वाढतो आणि विद्यार्थ्यांनी तर जरूर ते केलं पाहिजे. आपल्याला वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या आहेत, युनिव्हर्सिटीचा तर एक्झाम द्यायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला काहींना आवड असेल स्पर्धात्मक परीक्षा देऊ शकता. त्यासाठी आपला आत्मविश्वास, आपली स्मरणशक्ती वाढवणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची ताणतणावातून मुक्तता. आता 10वी-12वीचा विद्यार्थी म्हणतो, सर मला लय टेन्शन आलं अभ्यासाचं. आणि हा टेन्शन शब्द कुठून आला? हे आपल्या जीवनातून, धावपळी जीवनातून आपण टेन्शन वाढून घेतो. आपलेच पालक लहानपणापासून एवढं मोठे ते काही थोडं आपल्या सरकारकडून पण काही चुका होतात. ते लहान लहान पोरांच्या पाठीशी एवढं मोठं दप्तर, कितीतरी किलो वजनाचं दप्तर. ज्यावेळेस आम्ही 5वीला गेलो तर आम्हाला ABCD होती. आम्ही 5वीला गेलो तेव्हा ABCD होती. आम्ही प्राथमिक शाळेत, इथंच आमचं शिक्षण झालं आहे. 5वीला गेल्यानंतर ABCD, 7वीपर्यंत इथं शिक्षण झालं. नंतर 8वीला गेलो, इथं फक्त सरांनी, एक शिक्षक सर्व विषय शिकवायचे. इथं गेल्यानंतर फक्त त्यांनी जे टेन्स शिकवले, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ वगैरे. आणि शाळेत गेल्यानंतर मुक्तानंदला 10वीपर्यंत तिथं आलं चेंज द व्हॉइस यूज हार्डली. म्हणलं हा काय प्रकारे म्हणलं हे, आता आपल्या डोक्याबाहेरचं सरांनी तर काही शिकवलंच नाही म्हणलं आपल्याला. म्हणजे परत ते बे एक बे परत ते डोक्यामध्ये रुजवावं लागलं. पण तरी पण काय होतं, आपली जर स्वतःचा आत्मविश्वास असेल ना, आपण काही करू शकतो. म्हणून मित्रांनो, अपयशी यशाची पहिले पायरी असते. आपण डगमग करायचं नसतं आणि आपण युवा आहे, युवा काही करू शकतो. आणि जे माझं क्वालिफिकेशन ज्या चव्हाण या विद्यार्थ्यांनी सांगितलं, आपल्याच विद्यालयामध्ये MA इकॉनॉमिक्स झालो, MA मराठी झालो, BEd झालं. तुम्हाला सांगायचं म्हणजे एक अजून एक गोष्ट थोडी 2 मिनटं सांगितली पाहिजे माझी. मी ज्यावेळेस FYला आलो सर विद्यालयामध्ये आपलं, मला ते काय बाकीच्या मुलांबरोबर आर्मी भरतीचं वेळ. मी असंच लेक्चर वगैरे FYला असंच अटेंड करायचो. मी 7वीपर्यंत इथं टॉपलो होतो, पहिलं आलेलं स्कॉलरशिपची परीक्षा पास आहे. पण इथं आल्यानंतर मग ते बाकीच्या आमच्या मित्रांबरोबर वगैरे, बाकीचे मित्र म्हणायचे शिकून कुठं काही भलं होतं म्हणे. मग आपण म्हणतो आता जाऊन दे, आपलं कमी कमी 12वी झाले तर कमी कमी आर्मी भरती करू, पोलीस भरती करू, हेच डोक्यामध्ये बाकीच्या मित्रांबरोबर. आता त्यावेळेस आपलं काय होतं, जे मार्गदर्शन करण्याला किंवा जे मित्र असतात त्याचा पण आपला प्रभाव होतो. मग मी पण असंच बाहेरून कॉलेज करायचो, कॉलेजला येणं जाणं असंच राहायचं. आलं तर लेक्चर अटेंड न करणं वगैरे. मग 6 पैकी 3 विषय नापास झालो FY BAला. म्हणजे AT-KT बसलो नाही. 1 वर्ष वाया गेलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने मला अरे म्हणलं आपण तर खूप मोठी चूक केली. पहिलीपासून तर आतापर्यंत आपण कधीच केलं नाही ना. आपलं 3 विषय गेले आणि पण आपण BAला ॲडमिशन घेतलं त्याच्यात 3 विषय गेले. मग कुठंतरी 1 वर्षामध्ये ते विषय क्लिअर केले. म्हणलं आता काहीतरी आपण चॅलेंजिंग स्वीकारलं पाहिजे. आता इकॉनॉमिक्सचा माझा काही गंध नाही, पण इकॉनॉमिक्स घेऊन टाकलं. SY मग क्लिअरमध्ये, TY क्लिअरमध्ये, MA फर्स्ट क्लिअरमध्ये, MA सेकंड क्लिअरमध्ये. MAचं जे आमची जो पहिली एक्झाम सर झाली, आपल्याला एक्झाम सेंटर तर इथं मिळालं नाही. ते KJ सोमायला आमचे पेपर झाले. आम्ही 30 विद्यार्थी होतो. त्या 30 विद्यार्थ्यांपैकी 8 मुलं ऑल क्लिअर सब्जेक्ट पास होतो, त्यापैकी मी होतो. दुसरं वर्ष क्लिअर झालं. BEdला पण एक चांगल्या मार्काने वगैरे. म्हणजे सांगायचं काय, आपण ठरवलं ना काही करू शकतो. मग स्वामी विवेकानंदांपासून अनेक महापुरुषापासून आपल्याला युवा म्हणून तीच प्रेरणा घ्यायची आहे. भारताच्या स्वातंत्र्यातसुद्धा अनेक तरुणांचं योगदान होतं. तरुणांच्या योगदानामुळंच भारताला लवकर स्वातंत्र्य मिळालं. असे अनेक तरुण आहेत, त्यांनी त्यांचं योगदान दिलं म्हणून आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहेत ते त्यांचं योगदान आहेत. त्यांनी त्यांच्या घरादाराची राखरांगोळी केलेली आहेत. असे अनेक कुटुंब आहेत, त्यांचं योगदान आहेत, पण आज त्यांचं कुठेही त्या कुटुंबाचं नाव घेतलं जात नाही. ती सर्वात मोठी शोकांतिका आहेत. खुदिराम बोस असून द्या, भगतसिंग असून द्या, राजगुरू, सुखदेव किंवा आपल्या नंदुरबारचं
शाळकरी मुलगा शिरीष कुमार, बालपणी म्हणजे ज्यांचं वयाच्या 25व्या वयाच्या आतच त्यांनी देशासाठी बलिदान दिलेले आहेत, असे अनेक व्यक्ती आहेत. सरांनी मी येण्यापूर्वी सांगितलं, अनंत कानेरे त्यांनी सर जॅक्सनची हत्या केली होती ना, जॅक्सनची हत्या केलेली होती त्या दामोदर थिएटरमध्ये, विजयानंद थिएटरमध्ये नाशिकच्या. सरांनी सांगितलं तुम्हाला मी येण्यापूर्वी. अनंत कानेरे पण मराठवाड्यातले इथं आलेले, ते जे सावरकरांची जी संघटना अभिनव भारत मग या संघटनेत ते सहभागी झाले. आणि ज्या कलेक्टरने त्र्यंबक शेरवरून येताना एका शेतकऱ्याची त्यांना फाशी दिली होती, त्याचा बदला घेण्याचं काम अनंत कानेरेंनी केलं. अनंत कानेरेंचं वयसुद्धा असंच होतं मित्रांनो, 13-14 वर्ष वय होतं. बघा किती राष्ट्रभक्तीने झपटलेले त्यावेळेचे व्यक्ती होते, आणि त्यांच्यामुळंच आपण आज स्वातंत्र्य उपभोगतोय, पण आपल्याला काही त्याचं महत्त्व राहिलेलं नाही. आणि आपण आपलं ही जबाबदारी आहे. भारत स्वतंत्र 1947ला झाला, त्याचा अमृत महोत्सव आपण 75 वर्ष पूर्ण झाली. काही दिवसापूर्वीच आपण वर्षापूर्वी त्याचे स्वातंत्र्य आपला अमृत महोत्सव साजरा केला. पण या 75 वर्षात 77 वर्षात भारताने किती प्रगती केली आहे या आपल्या सर्वांच्या युवांच्या भरोश्यावर. कारण आपला युवा इतर देशाप्रमाणे नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं, बाकीच्या देशामध्ये ती हॅपी वाढवणं, रात्रभर जागरण करणं, बिअर पिणं, दारू पिणं, नॉनव्हेज खाणं, ही तिथली संस्कृती बनलेली आहे. ते देश सुधारण्याचं कामसुद्धा आपल्या साधू संतांनी केलेलं आहे. जे इस्कॉनचे संस्थापक आहेत स्वामी प्रभुपाद म्हणून, बघा इस्कॉनचं कार्य संपूर्ण जगात चालतं. ते दुसऱ्या कम्युनिटीचे लोक त्या इस्कॉनमध्ये हरे कृष्ण रामाचा जप करताय. ते आपल्या भारतीय संस्कृती जोपासताय. युरोपीय कंट्रीत ज्या महिला आहेत त्या साडी घालतात, ते टिळक लावतात ते, आणि आपल्या टिळक लावायला लाज वाटते, आपल्या साडी घालायला लाज वाटते. आपण ती विदेशी संस्कृती आत्मसात करतोय. मित्रांनो, तिथल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याच घ्या, वाईट गोष्टी घेऊ नका. आपलं जेवण खानपान हे आपलंच ठेवा. हे पिझ्झा बर्गर हे आपलं जेवण खानपान नाही आहे. आपले जे पूर्वज आहे 100+ जगले, ते चांगलं खानपान, त्यांचा आहार, त्यांची नियमित दिनचर्या चांगली होती म्हणूनच जगले. या पद्धतीचं आता जे खानपान आहे त्याच्यामुळं आता 60-65 वय झालं तरी 60च्या आतच्या व्यक्तींना अटॅक येतो आहे, BP वाढला जातो, 40+ नंतर डायबिटीज होते. हे कशाचं लक्षण आहे? आपलं खानपानावर. म्हणून आपलं खानपान चांगलं ठेवा. जी जुनी संस्कृती होती खूप चांगली आहे आपली, ती आपण जोपासली पाहिजे. विदेशी संस्कृतीतलं पद्धत जे चांगलं आहे तेच घ्या, वाईट घेऊ नका मित्रांनो. आणि काय आता खूप आले ते तिथलं बघा, एकही व्यक्तीचं जर त्यांचं लग्न झाल्यानंतर शेवटपर्यंत त्यांचं कुटुंब जातच नाही, मध्ये त्यांची फारकत होऊन जाते. हे पण अभ्यास करा. आपली भारतीय संस्कृती खूप चांगली आहे. शेवटपर्यंत आपण आईवडिलांना सांभाळतो. अजून पण खेडेगाव तरी, शहरामध्ये ते काही आपल्यावर पण डिपेंड असतं. आपल्या आईवडिलांचे आपण संस्कार चांगले दाखवले पाहिजे. जसं आपण आईवडिलांना मानतो तसं तिकडे गेलं सासू सासऱ्यांना पण मानलं पाहिजे. सासू सासऱ्यांनी पण आपल्या सोनाला मुलीप्रमाणे जोपासलं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. पण नाही तर मग हम दो हमारे दो असं नको व्हायला. मग माझा नवरा सर्व्हिसला आहे, मी कमवते, मग आईबापाला काय घेणं देणं आहे? अरे आईबापाशी काय घेणं देणं आहे? त्याच्या ज्या आईबापाने लहानसं मोठं केलं त्याला उतारवयामध्ये म्हातारपणामध्ये आपण काठी म्हणून आदर देणं आपलं कर्तव्य नाही का? तुझ्या आईवडिलांना तुझ्या वहिनीने सांभाळलं नाही, नंतर तुला इकडं वाईट वाटतं, तर तुझ्या सासू सासऱ्यांना सांभाळणं तुमचं कर्तव्य नाही का? काही महिलासुद्धा मुलींना थोडं वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट देतात. पण ह्या गोष्टी आपण का आता समाजाने सोडू शकतो, आणि आपलं एक कर्तव्य, आपण पण त्या पद्धतीने वागलं पाहिजे. जसं आपण आईवडिलांना मानतो तसं सासू सासऱ्यांना मानलं पाहिजे. आणि आपली एकत्र कुटुंब पद्धत खूप चांगली होती मित्रांनो. आज पण आपल्या ग्रामीण भागात सुखदुःखामध्ये आपण सर्वांना सहभागी होतो. आपण आपली भारतीय संस्कृती जोपासण्याबरोबर चांगलं मी सांगितलं शिक्षण घ्यायचं आहे.
अनेक असे दाखले आहेत युवांपैकी. छत्रपती शिवाजी महाराजांनी कितव्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली? 16व्या वर्षी. कोणत्या मंदिरामध्ये? रायरे शहराच्या मंदिरामध्ये. रायरे शहराच्याच ना? मग घृष्णेश्वर वेळूरचं आहे आपलं, 12 ज्योतिर्लिंग आहेत रायरे शहराच्याच मंदिरामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. बघा, 16व्या वर्षी ते जर हे करू शकतात तर आपण युवा म्हणून निश्चितपणाने आपल्या समाजाला, आपल्या कुटुंबाला आणि आपल्या देशाला पुढं नक्कीच अजून नेऊ शकतो. आपली युवा पिढी ही भारताचं भवितव्य आहे. युवा पिढी भारताचं भवितव्य आहे. आणि ती कशी व्यसनाधीन असली तर भारताचं भवितव्य घडेल का? नाही. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही धनसंपदा. आपण आपलं आरोग्य जोपासलं पाहिजे, आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पहिलं जागोजागी सर आपल्या येवल्याचा विषय घ्या, प्रत्येक गल्लीमध्ये व्यायामशाळा होत्या, प्रत्येक समाजाच्या व्यायामशाळा होत्या. गावोगावी पण पाठी उठून व्यायाम केला जायचा. आज आपण व्यायामाकडे दुर्लक्ष करतो, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आहे. पहिलं तर अजिबात जुने आपले वयस्कर लोक म्हणतात मी माझं वय एवढं झालं तर मी कधी सलाईन लावलं नाही. आणि आपल्याला लांबपणीच आपल्या पेटलेट कमी होत आहे, जास्त होत आहे. बरोबर नाही? पांढऱ्या पेशी वाढल्या, कमी झाल्या. हे कशाचे परिणाम आहे? त्यांना कधी बीपीचा त्रास नव्हता, कधी डायबिटीसचा त्रास नव्हता. त्यांनी त्यांचं आरोग्य जोपासलेलं आहे, त्यांनी गावरान खाल्लेलं आहे. आणि आपल्याला आता कोणत्या याच्याकडे चाललेलं आहे? आता फक्त आपण सर्वांनी इथं बसलेलं आत्मपरीक्षण करायचं आहे. आपण बिसलरीचं पाणी पितोय, आरोचं पाणी पितोय, तरी आपल्याला स्टोन होतोय, वेगवेगळे आजार होत आहे. आणि तरुणांनी या देशाच्या भवितव्यासाठी राजकारणात आणि समाजकारणात आलं पाहिजे. आपल्या अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातली इथं बसलेले असतील. ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल तरुणांनी सुद्धा शिक्षण सोडून नाही जायचं बरं का राजकारणात. आधी आपल्या पोटा पाण्याचं बघितलं पाहिजे, आधी आपल्या कुटुंबाच्या भाजी भाकरीची सोय केली पाहिजे, तेव्हा राजकारणात जायचं. जो आपल्या कुटुंबाचं भाजी भाकरीची दररोजच्या जेवणाची सोय केल्यानंतरच मग आपल्याला एक्स्ट्रा जो पैसा वाटला समाजकार्यासाठी तर आपण उद्योग करायचे. नाहीतर मग म्हणायचं राजकारणात खूप पैसा मिळतो, राजकारण व्यवसाय आहे, राजकारणातून कमी वयामध्ये बाकीचे एवढी प्रॉपर्टी कमवली, असं नाही बरं का. नाही तर बरबाद होऊन जाशाल. थोडं आवड असली तर आधी कुटुंबाचं बघायचं, आपलं आधी स्थिर सावर झालं पाहिजे. आपला व्यवसाय असेल, काय असेल, एखादी नोकरी मिळाली असेल ती व्यवस्थित करून आपण राजकारणात आलं पाहिजे. आणि ते कशासाठी? समाजकार्यासाठी. समाजकार्य जर चांगलं असेल ना, हा समाज आपल्याला डोक्यावर घेतो. असे अनेक कुटुंब आहे आपल्या, असे अनेक उदाहरणं आहेत. आणि ग्रामीण भाग आज पण विकासापासून वंचित आहे. शासनाच्या अनेक चांगल्या योजना आहेत. जर तरुण पिढी जर राजकारणात आली ग्रामीण भागामध्ये, तिथल्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी विकासामध्ये सहभाग नोंदवला, त्या गावचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. शासनाच्या अनेक योजना आहेत. काही गावांची परिस्थिती अशी आहे तर गावचं महिला सरपंच असते, ती असते निरक्षर, तिचं नवराचं सगळा कारभार बघतो, ती नावालाच. सोसायटीचे चेअरमन महिला असते, तिला काहीच कळत नाही, सगळा तो सचिव याड्यात काढतो. बरोबर आहे का नाही? महिला घरीच असताना तिचा नवरा तिकडं सरपंच सदस्य म्हणून विरोध बसतो. गावातले लोक त्यालाच म्हणतात काय सरपंचीनबाई तर घरीच असते. मग जर सरपंचीनबाई चांगले शिक्षण घेतलेले असेल तर गावचं गाडा पुढे नेणार नाही का? आज अनेक राजकारणी महिला आपल्याला दिसतात. आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक प्रभावी महिला म्हणून देशाचा राज्यकारभार करतायत. देशाचा 2014 ते 19, 2019 ते 24 आणि 24 ते आता परत त्यांना अर्थमंत्री त्यांना केलं गेलं आहे. बघा म्हणजे एक महिला किती सक्षम आहे. आणि आपल्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून सुद्धा एक महिलाच आहेत. काय नाव आहे त्यांचं? द्रौपदी मुर्मू. बघा द्रौपदी मुर्मू यांची सुद्धा कहाणी आपण
आपण अवांतर अभ्यास केला पाहिजे. द्रौपदी मुर्मू या ओरिसा राज्यातल्या एक आदिवासी महिला म्हणजे शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जमाती या कॅटेगरीच्या. आज बघा खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य मिळालं असं आपल्याला मानता येईल, कारण जो दीनदलित समाज हा विकासापासून वंचित होता त्यांना न्याय देण्यासाठी अनेक थोर महापुरुष होऊन गेले. त्याच्यामध्ये सर्वात मोठं योगदान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, महात्मा फुले असतील, त्यानंतर सावित्रीबाई फुलेंचं असेल, अनेक लोकांचं योगदान आहेत. खऱ्या अर्थानं या देशाच्या राष्ट्रपती जर एक शेड्यूल ट्राईबची महिला होत असेल, खऱ्या अर्थानं आज एक प्रबल लोकशाहीवाला देश म्हणून भारत आज पुढे आलेला आहे जगामध्ये. मी सांगितलं द्रौपदी मुर्मू ओरिसा राज्यातल्या आधी एक शिक्षिका होत्या, नंतर राजकारणात आल्या, नगरसेविका झाल्या, आमदार झाल्या, त्या राज्यातल्या मंत्री झाल्या आणि आज बघा देशाच्या राष्ट्रपती आहेत. मध्ये त्यांना तर त्यांचं मिस्टर वारले, मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेला, त्या तर एकदम म्हणजे ताणतणावात होत्या. परत त्यांनी कॉन्सन्ट्रेशन करून त्यांनी ध्यानधारणंसुद्धा केली, म्हणजे आपलं मध्ये विषय निघाला. आज परत एक बघा ते नाही, आता त्यांना वाटतं आपण जगायचं कोणासाठी, आपला मुलगा गेला ॲक्सिडेंटमध्ये, आपले पती गेले, आपल्याला आता काय म्हणे पुढं काय राहिलं. मग त्यांनी ठरवलं नाही आपण काहीतरी समाजासाठी करायचं. आज एक राष्ट्रपती म्हणून एक चांगला कारभार करताय त्या. मी सांगितलं अगोदरच तरुणांनी कशाला महत्त्व दिलं पाहिजे, शिक्षणाला. शिक्षणात केलेली गुंतवणूक काय भविष्यात काय मिळवून देते, तुझं लक्ष आहेत का? शिक्षणात केलेली गुंतवणूक भविष्यात काय मिळवून देते, मी तिला विचारतोय. लक्ष नाही याचा अर्थ बोर झाले तुम्ही. बोर झाला असेल तर संपवायचं का? एज्युकेशन इन्व्हेस्टमेंट फ्युचर बेस्ड प्रॉफिट इन अ लाईफ, म्हणजे जीवनामध्ये शिक्षणात केलेली गुंतवणूक जीवनामध्ये आपल्याला उत्तम असा नफा मिळवून देते. मग ते शिक्षणात गुंतवणूक आपल्याला चांगली करायची आहे. FY पर्यंत नाही करायची गुंतवणूक, TY पर्यंत नाही करायची. हां, पोस्ट ग्रॅज्युएशन अदर सब्जेक्ट करा तुम्ही. चांगली गुंतवणूक करायची आहे आपल्याला. चांगली गुंतवणूक केली तर चांगला नफा भेटेल ना. म्हणजे चांगलं शिक्षण म्हणजे त्या पद्धतीचं गुंतवणूक शिक्षणामध्ये झाली पाहिजे, म्हणजे शिक्षण त्या पद्धतीत झालं पाहिजे. मित्रांनो, आज लोकसभेमध्ये किती खासदार आहेत? लोकसभेत किती खासदार आहे टोटल लोकसभेमध्ये? 200. हां सांग, तू सांगते का? नाही, 288 आपल्या महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे आमदार आहेत, MLA आहेत. खासदार त्यांना MP म्हटलं जातं, मेंबर ऑफ पार्लमेंट. लोकसभा त्यावेळेस आता तुम्ही बघितलं असेल आपली कोणती लोकसभा आहे, दिंडोरी लोकसभा ना. दिंडोरी लोकसभेचे खासदार कोण निवडून आले? भास्करराव भगरे. मग भास्करराव भगरेप्रमाणे आपल्या देशात किती खासदार आहेत ते विचारतोय मी. माहिती का परफेक्ट कोणाला? नाही, 543 खासदार आहेत. 543 पैकी मग ज्याचं सरकार येतं त्याला निम्म्यापेक्षा जास्त जागा, म्हणजे किती झालं? 272. 272 पेक्षा जास्त. आज मग 543 खासदार आहे, पण शोकांतिका याच्यासाठी वाटते सर, फक्त 23 खासदार युवा आहेत ज्यांचं वय 25 पेक्षा पुढं आणि 38-39 पेक्षा कमी, असे 23 खासदार आहेत 543. वयस्कर लोक आहेत. आता वयस्कर लोक या देशाचं भवितव्य काय घडू शकतात? आपण सगळेच वयस्कर बोगस असं म्हणू शकत नाही. माझ्या म्हणण्याचा विपर्यास करू नका. काही वयस्कर लोक आहे चांगलं, पण काहींना काय वाटतं आपली खुर्ची सोडताच कामं नाही. आपले लोक पण त्यांना घराणेशाही निवडून देतो, ही पण आपली शोकांतिका आहे. आज 23 खासदार आहे फक्त, ही संख्या वाढली पाहिजे. त्यासाठी चांगलं शिक्षण घेतलेले तरुणी राजकारणात आले पाहिजे. आपल्या युवा खासदार म्हणून अनेक महाराष्ट्रातील आहेत.
त्यामध्ये सुप्रियाताई सुळे आहेत. त्यांचं वय आता जास्त आहेत, पण मग ते एक युवा म्हणून त्यांनी बघितलं पाहिजे. त्यानंतर सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आहेत. याच्या अगोदर युवा खासदार म्हणून नंदुरबारच्या हिनाताई गावित होत्या, डॉक्टर हिनाताई गावित. असे अनेक, जसं सुजय विखे पाटील होते, असे तरुण देशाच्या राजकारणात आले पाहिजे, जेणेकरून देशाचं विजन आणि देशाची एक आर्थिक महासत्ता पुढे नेण्यामध्ये मदत होईल. आज भारत देश जे एक जागतिक महासत्ता म्हणून पुढे येत आहेत, त्यामध्ये आपल्याला सिंहाचा वाटा उचलायचा आहे. मी आधी सुरुवातीला सांगितलं, युवा शक्ती ही कोणती शक्ती आहेत? राष्ट्रशक्ती आहे. जर युवा भरकटला तो देश भरकटल्याशिवाय राहणार नाही. मी जाणीवपूर्वक म्हणतोय, काय या ज्या देशाचा युवा भरकटेल तो देश भरकटल्याशिवाय राहणार. मग अमेरिकेचं उदाहरण तेच आहे. मी अमेरिकेमागं तुम्ही म्हणशाल अमेरिका जागतिक महासत्ता आहे ना, आज काय होतं आहे? असे बेवडे बावड्यांच्या भरोश्यावर देश महासत्ता राहील का? अमेरिकेतली जी युवा शक्ती आहे या पद्धतीची झालेली आहे. फक्त त्यांच्याकडे एन्जॉय 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 एन्जॉय. मी सुरुवातीत तुम्ही बघत असाल, माझ्यापेक्षा हुशार आहे तुम्ही बसलेले. मोबाईलमध्ये तर सर्व हुशारच आहे. मोबाईलचा 2 GB डाटा कसा संपवायचा आपल्याला माहिती आहे. दररोजचा 2 GBचा दररोजचा मोबाईल घेतल्यानंतर मग संध्याकाळी 12च्या आत संपलं पाहिजे ना. मग त्यासाठी मोबाईल वापरलाच पाहिजे ना. चांगल्या कामासाठी त्याचा वापर करणार नाही आपण. एखादी आपल्याला गोष्ट लक्षात नाही आली, तिचं गुगलवर आपण सर्च करणार नाही. पण इतर गोष्टी बघण्यासाठी आपण मोबाईलचा डाटाचा 100% वापर करतो, पण चांगल्या गोष्टीसाठी वापर करत. माझ्या पण विद्यालयातल्या मुलांची तीच परिस्थिती आहे. त्यांना विचारलं ना, काल एखाद्या बातम्यामध्ये आपण भारतामध्ये कुठं काय घडलं, त्यांना विचारलं बातम्या बघितल्या का? नाही सर. काही विचारलं का? सांगता येत नाही. पण मग सिरियल वगैरे ह्याचं परफेक्ट सांगता येतात. कोणते शो, कोणते ते रील स्टार आहेत ते परफेक्ट सांगता येतात. आणि आता ते काय सोशल मीडियाचं जे काय रील स्टार वेगवेगळं जे काय आहेत, या गोष्टी आपण थोडं लांब राहिलं पाहिजे. त्याचा फक्त योग्य कामासाठी त्याचा वापर केला पाहिजे. सोशल मीडिया चांगलं तेवढंच घातक आहे. आपण त्याचं चांगलं किती घ्यायचं, वाईट किती घ्यायचं हे आपल्यावर अवलंबून आहेत. आणि शेवटी मी एकच सांगतो, युवांनी आपली भारतीय संस्कृती जोपासली पाहिजे. भारतीय संस्कृती म्हटल्यानंतर आपले सण समारंभ आपण ते साजरे केले पाहिजे. मग नुसतंच आपण फ्रेंडशिप डे साजरा नाही करायचा. फ्रेंडशिप डे बरोबर आपण रक्षाबंधन पण साजरं केलं पाहिजे. 31 डिसेंबर झाला, हा इंग्रजी वर्षाचा शेवट असतो. जगामध्ये एक सुरळीतपणा आणण्यासाठी इंग्रजी कॅलेंडर निघलं. जानेवारी ते डिसेंबर हे महिने निघले, मंथ निघले. पण आपलं नववर्ष, आपल्या महाराष्ट्रातलं नववर्ष कोणतं आहे? गुढीपाडवा. तो पण आपण उत्साहात साजरा केला पाहिजे. गुढीपाडव्याला जसं वातावरणामध्ये बदल होतो, झाडांना पालवी फुटते का नाही, त्या दिवशी आपण गुढी उभारतो, नवं वस्त्र घालतो, गोडधोड करतो, पुरणाची पोळी करतो. आणि 31 डिसेंबरला काय करतो? मटण खातो, दारू पितो, इकडं तिकडं गाड्याचा आवाज वाढीत फिरतो. मग कोणती संस्कृती योग्य आहे? आपली संस्कृती योग्य आहे का पश्चिमात्य संस्कृती योग्य आहे? आपली संस्कृती योग्य आहे. आई वडिलांना आई बाबाच म्हणा. आईमध्ये बघा, आई या शब्दामध्ये किती पॉवर आहे, बाबा या शब्दात किती पॉवर आहे, काका काकू या शब्दात किती पॉवर आहे. मग आपण कोणते शब्द वापरतो ते आपण ठरवा. आपण शब्द कोणते वापरतो आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी. आणि व्हॉट्सअपवर तर
वेगळीच भाषा आता, SMS करायची, व्हॉट्सअप करायची, बरोबर आहे सर. आणि संस्कृती जोपासताना मी तुम्हाला सांगितलं, अनेक लाखो तरुणांना व्यसनापासून दूर करण्याचं काम इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांनी केलेलं आहे. ज्यांनी जी भगवद्गीता आहेत ती इंग्रजीमध्ये तयार केली. इंग्रजीमध्ये अनेक विदेशातील, मी नाव घेऊन सांगतो, ख्रिश्चन लोकांनी भगवद्गीता वाचली, त्यांनी आपलं जीवन सुधारलं, ध्यानधारणेला लागले. तेथील महिला साडी घालायला लागले, गण लावायला लागले कपाळाला, हरे कृष्ण हरे रामा म्हणायला लागले. आणि आपल्याला लाज वाटते. आपण त्या वारकऱ्यांकडे पाहून कसं, मी माझी सहल आता सर 3-4 दिवसापूर्वी सहल नेलेली होती माझ्या शाळेतली प्रतापगडाला. म्हणजे कोल्हापूर, नाणीज वगैरे, गणपतीपुळे सगळं झालं. प्रतापगडाला गेलो. 2 मिनटंच राहिलं. प्रतापगडाला गेल्यानंतर त्याच्या मध्यभागी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गाव म्हणून वसवलेलं आहे, तयार केलेलं आहे. ते तिकडं तिकीट काढले. त्या मुलांना मी घेऊन गेलो. काही मुलं पुढं गेले, मुलींबरोबर मी थांबलो. मावळे होते तिथं एंट्रीला, शिवाजी काळ मावळे वगैरे सर्व. मग ते जाते कसं असं, दळण करण्याची पद्धत, ते झोपड्या कशा, चुली कशा, काय सर्व प्रकारची गाडी कशी, लोहारांचा वेश कसा, सगळं. पहिला त्या मावळ्याचा असा हात होता. ते एका मुलीने त्याच्यात मोबाईल ठेवला आणि सेल्फी काढून राहिली. मला तुझे कान हाणू का म्हणून. म्हणजे हे संस्कार माझ्याच विद्यालयाचं सांगतोय. तिला म्हणलं तू बाहेर जाय, नाही तर आज माझं डोकं फिरण मला तुझ्यावर. माझ्या होतं जाऊन द्या. माझ्याबरोबर बाकीचे ते जे लोक आलेले होते ते पाहिलं, ते टीचर तापले त्या मुलीवर. म्हणजे आपण काय करतो हेच कळत नाही आहे. आपली संस्कृती आपल्याला काय, ज्यांच्या योगदानामुळे आज आपण सुरक्षित आहे, आज आपण व्यवस्थित नांदतोय, गुण्यागोविंदानं राहतोय, नांदतो म्हणजे राहतोय, त्यांचंच आपल्याला काही किंमत नाही. आणि दैवी शक्ती काय असते सर, मी अजून एक उदाहरण सांगतो जे आमच्या बाबतीत घडले. प्रतापगडावरून अफजल खानाची जिथं कबर आहे तिथून आमची बस खाली येत असताना मागच्या शनिवारी, आज रविवारी, मागच्या शनिवारी मोठी गर्दी होती. अनेक सहलीच्या गाड्या आलेल्या होत्या. पूर्ण घाटामध्ये पार्किंग झालेली होती, वरच्या पार्किंग फुल झालेली होती. त्या टप्प्यामध्ये तिथं पूर्ण उतारा असताना तिथं आमच्या बस आणि समोरची बस फेस टू फेस आली. लवकर निघाना म्हणून मी आणि प्राचार्य आमचे उतरलो खाली. अर्धा तासाने ती बस निघाली. तिथून खाली निघाल्यानंतर त्या डायरेक्ट बसचं ब्रेक फेल झाला. आम्ही खाली दोघं, ती बस म्हणलं जोरात खाली आलं. म्हणलं अरे काय असं का बरं राहिलं. त्याने जेव्हा सांगितलं बस फेल झाले, ब्रेक फेल झाले, मोठ्याने वळायला लागला, पोरं वळायला लागले. मला आता पुढचं विचार असं आले भयानक. मला आपलं आता खाली आहे पण बाकीचं काय. बस थोडी 200-300 फूट पुढं गेल्यानंतर बाकीच्या एका साईडला ज्या गाड्या होत्या पार्किंग केलेल्या त्या सुमोला धडकली. त्या सुमोचं टायर सर फुटलं आणि तिचा स्पीड कमी झाला आणि त्या ड्रायव्हरकडून रिव्हर्स गेअर पडला आणि एका कोणतरी पर्यटकानं दगड लावलं. 100-150 लोकांनी ती बस लावून धरली आणि पूर्ण मुलं आम्ही खाली उतरवले. 3 किलोमीटर खाली नेले. तेव्हा खऱ्या अर्थानं बघायला मिळालं दैवी शक्ती का असते. आम्ही नंतर मागच्या चाकाला दगड लावायचा प्रयत्न केला, शोधायचा प्रयत्न करायचा, दगड सापडला मोठा. आणि त्या स्पॉटला मोठा दगड कुठून आला हा प्रश्न पडला. त्यानंतर त्या सुमोला धडकल्यानंतर फक्त सुमोचं टायरच फुटलं, तिचं नुकसान झालं नाही, बाकीच्या गाड्या डॅमेज झाल्या नाही. एवढे लहान मुलं होते, पटापट बाजूला होत गेले जे सहलीला आलेले होते. कोणालाच काही झालं नाही. एक वयस्कर व्यक्ती होता, तो त्या दरीच्या बाजूने होता, त्याने तिकडे उडी मारली तर झाडाला लटकून राहिला बिचारा, त्यालासुद्धा काही झालं नाही. म्हणजे असं सारखं नाही, खरोखर वस्तुस्थिती सांगतोय मी. आणि त्या खऱ्या अर्थानं कळेल दैवी शक्ती काय असते. जिथं आपण म्हणतो ना, जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म चालू होतं. जिथं विज्ञान संपतं तिथं काय चालू होतं, अध्यात्म चालू होतं. अनेक वेळेस डॉक्टर म्हणतात आता आमच्या हातात नाही, तुम्ही परमेश्वराकडं आता आराधना करा. हे जगच कोणी बनवलेलं आहे, परमेश्वराने बनवलेलं आहे. म्हणून जिथं विज्ञान संपतं तिथं दैवी शक्ती चालू. त्याचा दैवी शक्तीचा खरोखर आम्हाला एक अनुभव आला. म्हणून मित्रांनो, जब तक जीना तब तक सीखना, अनुभव ही जगत में सर्वश्रेष्ठ अनुभव ही जगत में सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. म्हणजे एक्सपिरियन्स हा जीवनामध्ये आपला शिक्षक आहेत. आणि जाता जाता एकच सांगतो, मी कायम सांगत असतो विद्यार्थ्यांना, सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कायम सांगत असतो, कॅरेक्टर. मागच्या वर्षी कॅम्प होता का आपल्या इकडं,
इथं होता? मागच्या वर्षी काही विद्यार्थी असेल त्यावेळेस पण माझं व्याख्यान झालं का? कॅरेक्टरच्या बाबतीत मी सांगत असतो, मित्रांनो, आपलं कॅरेक्टर जपा, आपलं चारित्र्य जपा. आपल्या चारित्र्यापासून आपल्या आईवडिलांना, आपल्या समाजाला खाली पाहावं लागेल असं कोणती वागणूक करू नका. आपल्याला खूप लहानसं मोठं आपल्या आईवडिलांनी केलेलं आहे. मनी इज अ लॉस, एव्हरीथिंग इज अ नॉट लॉस, बट कॅरेक्टर इज अ लॉस, एव्हरीथिंग इज अ लॉस. म्हणजे पैसा जीवनामध्ये गेला, कमी जास्त झाला तर कमवून काढू शकतो, पण एकदा जर चारित्र्य गेलं मित्रांनो तर ते कधी भरून निघू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये चुकीच्या गोष्टींचं पाऊल उचलू नका. आपल्या आईवडिलांना खाली पाहावं लागेल असं वागू नका. असं नाव करा का ज्यानंतर आपलं नावाबरोबर आपल्या आईवडिलांचं नाव मोठं झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं म्हणलं पाहिजे हा मुलगा कोणाचा, हा मुलगी कोणाची, तर चांगल्या अर्थानं त्याचं नाव पुढं आलं पाहिजे. म्हणजे आपल्या समाजाचा, आपल्या कुळाचा, आपल्या गावाचा, आईवडिलांचं नाव मोठं झालं पाहिजे. नाहीतर मग ही मुलगी गेली तिकडं, ही कोणाची असं नको घडायला. हा मुलगा गेला तिकडं, हा कोणाचा असं नको घडायला. मग आपल्या आईवडिलांचा असं उद्धार नको व्हायला. आलं लक्षात? परत एकदा मी आमचे गुरुवर्य चौधरी सर, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक, आपल्या विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर व जावळे सर इथं उपस्थित नाही, पण मग त्यांचं नाव घेणं पण कर्तव्य बनतं. त्याचबरोबर आमचे विद्यार्थी प्रतिनिधी व सर्व उपस्थित स्वयंसेवक, NSSचे स्वयंसेवक, आपण मला बोलवलं, माझे 2 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आता मी चौधरी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम सरांचं मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने धन्यवाद देतो. सरांचे आभारही मानतो. काल उद्घाटनाचा कार्यक्रम होता, सरांना बोलवलं होतं, परंतु काही कामानिमित्त सर आले नाहीत. परंतु आपल्याच महाविद्यालयातले माजी विद्यार्थी, एक उद्योजक सुशील शेठ गुजराती, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. एक विधितज्ञ ॲडव्होकेट सुरेश सानप साहेब, त्यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते वकील क्षेत्रात त्यांनी नाव केलं. आणि आजचे आपले दुसरे पाहुणे, आपल्या महाविद्यालयाचेच माजी विद्यार्थी, एका विषयामध्ये मन भरलं नाही शिक्षणाचं म्हणून दुसऱ्या विषयामध्ये सुद्धा PG करणारे आपले सर्वांचे आवडते नानासाहेब लहरे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भाषणातनं, आपल्या व्याख्यानातनं युवकांनी खरं बदललं पाहिजे ही तळमळ खऱ्या अर्थाने व्याख्यानातनं दिसून आली. समाजापुढे मी सांगत असतो सर, खूप संकटं आहेत. पर्यावरण, सामाजिक आहेत, आर्थिक आहेत, राजकीय आहेत, धार्मिक आहेत. एक नवीन संकट आम्ही निर्माण करून टाकलं आहे, पर्यावरणीय. त्यामध्ये सरांनी सांगितलं की माझं SND महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना, कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करताना जो अनुभव त्यांनी सांगितला. विद्यार्थी मित्रांनो, काही प्रसंग पण सांगितले, परंतु मला तुमच्या युवकांसाठी स्वामी विवेकानंदांचं जे काही नाव घेतलं गेलं, एक उदाहरण, एक दाखलं मात्र मी देणार आहे. तुम्हाला जरी समजा वाटत असेल की आपली बस आली, परंतु त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं म्हणून ते दाखला देणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासमोर असणारे पाहुणे पण आपल्याच भागातले, आपण सगळे एकाच परिसरातले असं समजा. त्यांनी एक उदाहरण दिलं. अमेरिकेतील शिकागो एक मोठं गाव आहे.
त्या गावाचं जे आकार आहेत, म्हणजे मी जॉग्रफीचा प्राध्यापक असल्यामुळे मला माहिती आहे शिकागोचं जे आकार आहेत तो विळ्यासारखा आकार आहेत, असं खूप मोठं शहर आहे. विचार करा तुम्ही, इंग्रजी भाषेचं गंध नाही, खूप सुंदर अशी मराठी भाषा येत नाही किंवा कोणत्या दुसऱ्या भाषा येत नाहीत, एक हिंदी भाषा, अंगावर एक साधा पोशाख आणि एवढ्या मोठ्या विश्व परिषदेसाठी निघालेला एक संत. विचार करा विद्यार्थी मित्रांनो, काय मनात असेल एक युवक. सरांनी खूप उदाहरण दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, ज्ञानेश्वर महाराजांचं असेल, संभाजी महाराजांचं असेल, अनंत कान्हाऱ्यांचं असेल. तुम्ही स्वामी विवेकानंदांचा विचार करा. आपण आपल्या एवढ्याशा छोट्याशा कार्यक्रमामध्ये सुद्धा आपली हिंमत होत नाही, आणि विवेकानंदांनी तिथे प्रतिनिधित्व केलं. आणि त्याच्यातनं एकच बोध तुम्हाला सगळ्यांनी सरांना सांगितलं की आपल्या संस्कृतीला जपा. आणि संस्कृती जपत असताना गीतेचाच महत्त्वाचा विषय येतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या परिषदेमध्ये महाराजांना एवढं का ओळखलं गेलं, स्वामी विवेकानंदांना का ओळखलं गेलं, धर्मग्रंथ जे होते ते धर्मग्रंथ ठेवत असताना गीता सर्वाच्या खाली ठेवण्यात आली होती, आपला धर्मग्रंथ. का तर महाराजांना म्हणजे स्वामी विवेकानंदांना भाषा येत नव्हती, काही येत नव्हतं, परंतु ते जेव्हा खाली होतं आणि त्यांचं जेव्हा भाषण सुरू झालं, जसं सरांनी सांगितलं ना की युरोपियन संस्कृती नको, जेंट्स आणि लेडीज, आपलं बरं आहे आपलं बंधू आणि भगिनी, तशी सुरुवात केली. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ते सांगत असताना त्यांनी त्याचं इतकं सुंदर विश्लेषण केलं ना. ठीक आहे, काय हरकत नाही, तुमचे ग्रंथ वरती, गीता खाली. मग त्यांनी अतिशय सुंदर पटवून दिलं की या गीतेतनंच या सर्व धर्मग्रंथांचा जन्म झाला. कोणतंही घर बांधलं जर पाया मजबूत असेल तर घर मजबूत, संस्कृती जर मजबूत करायची असेल तर त्यासाठी तेवढा ग्रंथही मजबूत असला पाहिजे. ती गीता आहे आपली. सरांनी दाखले देताना पण तुम्हाला सांगितलं, टिकली नसते. आहारावर बोललेत, आपल्या पोशाखावर बोलले, सत्य परिस्थिती. आपल्याला आहे ना, हा वेळ खूप बहुमूल्य आहे तुमच्यासाठी. त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती, त्यांनी देशासाठी रक्त सांडलं. आज समाजासाठी तुम्हाला रक्त सांडायचं आहे. समाजामध्ये वाईट प्रथा सुरू झालेल्या आहेत. सर, आता अलीकडे तर अजूनही कीर्तनकार, निवृत्ती महाराजांनंतर अजूनही काही कीर्तनकार इतके सुंदर सांगतात. भाऊबंद शब्द वापरायला लागलो आपण, भाऊबंद. पूर्वी काका होते, काका नाही राहिले, मामा होते, मावशी होत्या, नाही राहिल्या. भाऊबंद शब्द आला. भाऊबंद म्हणजे काय, भावाचं आणि दोन भावांमध्ये बांध तयार केला आहे आम्ही. आणि त्या संस्कृतीबद्दल आपल्याला इतकं चांगलं भविष्यामध्ये, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उद्याचे भारत देशाचे युवक आहात, तुम्हाला या गोष्टींची जाण व्हावी, या संदर्भात चांगलं ज्ञान असावं. म्हणून त्या दृष्टिकोनातनं एक वेळेस कसे ना स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचा. विद्यार्थी मित्रांनो, युवकांना प्रेरणा देणारेच त्यांचं स्थान आहे. म्हणूनच 12 जानेवारी हा त्यांच्या नावाने युवा दिन साजरा होतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ते भारत भ्रमण करत होते, पंजाब प्रांतात असताना त्यांना एक गणित सोडवता आलं नाही. एका विद्यार्थिनीने गणित घेऊन गेले आणि ते गणित सोडवता आलं नाही, तर त्यांनी 3 दिवसानंतर ते गणित सोडवलं. त्यानंतर अन्नाचं भक्षण केलं. सर, अन्नाचा त्याग करणारा माणूस होता देशासाठी. एक वेळेस वाचा तुम्ही. सरांनी सांगितलं आणि मी सांगितलं म्हणून नाही, तुम्हाला तुमच्यामध्ये स्वामी विवेकानंद निर्माण होणं गरजेचं आहे. काळाची गरज या देशाची. आणि म्हणून जर समजा आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक सगळी भारताची परिस्थिती चांगली जर ठेवायची असेल तर युवकांना
चांगलं नेतृत्व निर्माण करणं काळाची गरज आहे. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की भविष्यामध्ये चांगलं शिक्षण घ्या, मोठे व्हा, चांगले विचारवंत बना, राजकारणात या, चांगलं राजकारण करा. चांगल्या राजकारणाची सुद्धा या देशाला गरज आहे, चांगल्या युवकांची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मी त्यांचं महाविद्यालयाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर आपल्या NSS कॅम्पमधील विद्यार्थी हर्षल घुगे आपलं मनोगत व्यक्त करेल. आदरणीय व्यासपीठ विराजमान झालेले प्रमुख पाहुणे व शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनो, सर तुम्ही स्वामी विवेकानंद यांच्याविषयी बोलले, हे मनाला खेद लागले. सर तुम्ही ध्यान साधना बरोबर ह्या गोष्टी बोलले. सर मी सुद्धा ध्यान साधना दररोज करतो सर, सकाळ आणि संध्याकाळ कमीत कमी सर 20 मिनटं तरी करतो सर मी. त्यानंतर ध्यान साधना केल्याच्या नंतर माझ्या जीवनामध्ये सर मी 1 वर्षापासून ध्यान साधना करतो आहे सर. ध्यान साधना करत असताना माझं एका गोष्टीवरती चिंतन राहत नव्हतं, पण ध्यान साधना केल्यापासून माझं एकाच गोष्टीवरती चिंतन राहत आहे. सर तुम्ही जे समाज कार्य बोलले हे मला सुद्धा करायचं आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बोलणारा विद्यार्थी आज बोलला आणि हेच आपलं यश आहे. धन्यवाद. आपले मार्गदर्शन आम्हा सर्वांना पुढील वाटचालीत प्रेरणा देत राहील. पुन्हा आपल्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. त्यानंतर मी श्रद्धा हिला विनंती करते की तिने आभार व्यक्त करावे. धन्यवाद योगिता. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले प्रमुख वक्ते आदरणीय प्राध्यापक नाना लहरे सर यांनी आपल्याला खूप मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ज्यांनी स्वीकारले ते आपल्या महाविद्यालयाचे NSS कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक चौधरी सर हे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, यांचेही खूप खूप आभार. त्यानंतर आपण सर्व विद्यार्थ्यांनी शांतपणे व्याख्यान ऐकले, त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. माझ्या मैत्रिणी अर्चना जिने पाहुण्यांचा परिचय करून दिला व योगिता जिने सुंदर असं सूत्रसंचलन केले, त्यांचेही खूप खूप आभार. अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद.